तर आम्ही आहोत 12,000 फूट उंचीवरती आहोत आणि थंडी एवढी आहे. ये लोग एप्पल की खेती करते हैं. क्योंकि पहले उगाने वाला को पूरा सेब से लदा हुआ पेड़ रहेगा, अच्छा, फिर आप उसमें एप्पल देख सकते हैं. अभी तो कुछ नहीं मिला है, अभी तो सूखा पेड़ की तरह दिखेगा. अभी तो पूरा पेड़ सूख गए हैं. हाँ, वापस अभी पत्ते क्या- आ जाते हैं क्या उसको? नहीं. अभी क्या आणि मग तिथे आहे स्नो पॉइंटवर टेम्परेचर आहे -5. गुड मॉर्निंग. मनालीमधील दिवस दुसरा. सकाळचे वाजलेत 8:30. चाललो आहे तर नाश्ता करायला. बघू काय नाश्ता आहे ते आज. सोलांग व्हॅली आणि अटल टनल या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आज. तर बघूया तिकडची पण सीन तुम्हाला दाखवतो. समोर तुम्ही बघू शकता, समोरच्या डोंगरावरती बर्फ दिसतोय. रोहतांग पास अभी बंद है ना फिलहाल? 4x4 गाड़ियाँ होंगी. 4x4 गाड़ियाँ जाती है उधर खाली. शायद कल से तो क्लियर ही बंद कर देंगे ऐसा बोल रहे थे, पता नहीं नोटिफिकेशन. वहाँ पे ज्यादा बर्फबारी होती है क्या? नहीं, बर्फबारी देखिए मौसम चेंज पे रहेगा, डिपेंड रहेगा. अच्छा, रोहतांग पास मौसम बदलता रहता है. अच्छा, हाँ, जो रोहतांग पास है ना उसका हाइट ज्यादा है ना. अच्छा, अच्छा, शायद अच्छा. 13,000 फीट के समथिंग है. हे समोरचे जे डोंगर दिसत आहेत त्याच्यावर पूर्ण बर्फ पडलेला आहे. हलकसं ऊन पडलेलं आहे, परंतु टेम्परेचर -2 डिग्री आहे. ये लोग एप्पल की खेती करते हैं. हाँ, क्योंकि पहले उगाते थे, सब्जियां उगाते थे, चावल उगाते थे, हाँ. मक्का उगाते थे, गेहूं उगाते थे. इसमें फोकस हो गया सबका एप्पल का है, क्योंकि एप्पल से थोड़ा इनकम अच्छा हो रहा है. अच्छा, और एप्पल आपने को अगर देखने का एप्पल का खेती तो अभी नहीं मिले. अक्टूबर, अक्टूबर के महीने. अगस्त, सितंबर.
वापस पत्ते आ जाते हैं क्या उसको? नहीं, अभी क्या है ना, ये सर्दियों का टाइम रहता है पतझड़। इस हाँ। टाइम पर ज्यादातर जो पेड़ रहेंगे ना उनका पत्ता सबका झड़ जाते हैं। झड़ जाता है। आपके वहाँ पे भी होगा, पतझड़ रहता है। हाँ बस एक रहता है कि जो यहाँ पे रहते हैं ना, ये वाले हाँ ये वाला पेड़, हाँ, ये वाला पेड़, ये वाला पेड़ जंगलों में ऐसे पेड़ रहते हैं तो देवदार बोलते हैं हम लोग। देवदार का पेड़, बराबर। तो ये साल भर ऐसे है। ये अटल टनल 9 किलोमीटर का है क्या टोटल? हाँ 9 किलोमीटर 2 लिखा है। 9.2 ये साउथ पोर्टल है। ये साउथ पोर्टल आ गया। हे इंडियातला सेकंड नंबरचं टनल आहे ना मोठं? नहीं, फर्स्ट नंबर का टनल। फर्स्ट नंबर का सबसे लंबा टनल है और हाईएस्ट है इसका। ये 10,000 फीट पे है अच्छा, 10,000 सबसे ऊंचाई पे रहने वाला और लंबा टनल, सबसे लंबा इंडिया 2 किलोमीटर है। इंडिया का नंबर 1 टनल अटल टनल, एशिया का ही आता है शायद। एशिया का नंबर 1 टनल, 10,000 फीट की ऊंचाई पर आने वाला। यहाँ पे ऑक्सीजन वगैरह कैसा है? ऑक्सीजन लेवल नॉर्मल है। नॉर्मल है ना? हाँ नॉर्मल। अगर फिर भी अगर थोड़ा दिक्कत रहता है तो इसमें बीच बीच में वो लगे हैं, पंखे वगैरह लगे। अगर फंस भी गए तो साइड से एक एग्जिट डोर है, ऐसा छोटा सा टनल बना है। अच्छा, उससे उधर से आप- बाहर निकल सकते हाँ हैं। बाहर निकल सकते हैं। गाड़ी के लिए नहीं है लेकिन पैदल जा पैदल जा सकते हाँ, हैं। पैदल जा सकते हैं, वैसा है अटल टनल का। हाँ। इस तरफ में जब बर्फ गिरता है तो तभी ये उधर वाला- ट्रैफिक लग जाता है। हाँ, ये वाला जो है ना थोड़ा सा ऐसा है कि मतलब उतराई वाला रास्ता है कि रोड पे चलता है। केलोंग बस डेपो। हाँ, और वो स्पीति वैली वगैरह ये साइड ही आया क्या? स्पीति वैली भी आपका ये लाहौल डिस्ट्रिक्ट में ही आता है। लाहौल डिस्ट्रिक्ट में आता है। हाँ, लेकिन अच्छा। वो रास्ता जो है ना आपका हाँ। कोकसर के जो तरफ है ना, जिस तरफ ग्रामपुर हम जा रहे हैं, हाँ, ग्रामपुर उस तरफ से रास्ता जाता है। जो रोड है ना ओके। वहाँ से जाता है। वहाँ से आपको सबसे पहले वही है नॉर्थ पोर्टल। अटल टनल मधून आता बाहेर पडलोय आम्ही आणि हे नॉर्थ साइड आहे अटल टनलची। बघू शकता तुम्ही, इथे पूर्ण बर्फ पडलेला आहे बघा। ये आपका चंद्रभागा रिवर बोलते हैं इसको। चंद्रा रिवर है ये। चंद्रा रिवर, यह है चंद्रभागा रिवर। चंद्रा रिवर बोलते हैं चंद्रा इसको। रिवर है यहाँ पे। चंद्रा रिवर। भागा रिवर आगे आते हैं थोड़ी सी, तब जाके चंद्रा- भागा रिवर किधर आगे है क्या? हाँ, ये तांदी ब्रिज आता है एक। ये तांदी ब्रिज। हाँ, तांदी देखो तांदी ये ब्रिज। तांदी ब्रिज नहीं है। फिर कौन सा तांदी ब्रिज है? तांदी ब्रिज थोड़ा सा आगे आगे आता है क्या? हाँ, वहाँ पे आपका जैसे ये चंद्रा रिवर हाँ। और एक भागा रिवर मिलती है, फिर चंद्रभागा रिवर बनती अच्छा है। अच्छा। ये वाली चंद्रा रिवर। यहाँ पे बहुत सारे लोग रुके हैं यार फोटो शूट के लिए, हाँ जी जी, फोटोग्राफी यही बोला। वीडियोग्राफी के हाँ। लिए। अभी सिसु ये तरफ है क्या? इस तरफ को 4 किलोमीटर। हाँ, और इस तरफ ग्रामफू। हाँ। ग्राम
गांगफू रोहतांग का रोड भी जाता है। अच्छा। रोहतांग जब मई जून में ओपन होता है तो यहाँ से भी यहाँ से ही जाता है रोहतांग पास। रोहतांग जाते हैं बहुत। पर बेस्ट ऑप्शन ये रहता है कि मनाली से रोहतांग जाएंगे और इस तरफ से वापस आएंगे। क्या होगा ना, पूरा एक राउंड लगेगा और फिर पॉइंट मतलब घूमने के अच्छा, उस तरफ से जाएंगे? हाँ, उस तरफ से जाके फिर इस तरफ वहाँ से अटल टनल नहीं है क्या? नहीं, वहाँ से नहीं, जो मनाली से ही आता है आपका। अच्छा, अच्छा। सोलांग वैली से 3 किलोमीटर पहले एक रास्ता आता है रोहतांग के लिए। हाँ। ठीक है, वो रास्ते से जाएंगे और ये इस तरफ से बाहर आएंगे। वापस आएंगे बस। पण 10,000 फूट उंचीवर आहोत आणि इकडचे नजारे बघू शकता तुम्ही। वो झरने सब ऐसे जमा हुए हैं, वो पिघलते कभी है? वो पिघलेंगे आपका जब गर्मियों के महीने में, जैसे जून, मई, अच्छा। जून। हाँ। और आपका अप्रैल के महीने से मान लीजिए, अप्रैल, मई, जून, इन महीनों में मतलब ये झरने पूरे झरने रहेंगे यहाँ से। उस टाइम बढ़िया अच्छा स्नो भी रहता है यहाँ पे। हाँ। फिर आप आ सकते हैं बढ़िया से घूमने के लिए। आम्ही आलो आहोत ग्रामफू या ठिकाणी। वाजले दुपारचे 12:30। तुम्ही बघू शकता इथे थोडासा ट्रेक करावा लागणार आहे आम्हाला। ट्रेक करून वर जावं लागेल आणि मग तिथे आहे स्नो पॉइंटवर। टेम्परेचर आहे -5। ॲक्च्युली ना इथे श्वास घ्यायला खूप त्रास होतो, तर कोणी हार्ट पेशंट वगैरे असेल ना त्याला खूप त्रास होऊ शकतो, दमा। हे बघा इथे सर्व गाड्या पार्क झालेल्या आहेत। आमची सुद्धा गाडी इथेच खाली लावली आणि आम्हाला आता हा छोटासा ट्रेक करत करत बर्फ आहे त्या ठिकाणी जायचं आहे। कमीत कमी एक अर्धा तास तरी चालावं लागेल आणि चालत चालत तिथे स्नो पॉइंटच्या ठिकाणी आम्ही पोहोचू। हा आला स्नो पॉइंट। हा बघू शकता तुम्ही इथे बर्फ। हा बर्फ वितळत पण नाहीये,
कारण की टेम्परेचर मायनसमध्ये आहे इथे, त्याच्यामुळे हा बर्फ ॲज इट इज असतो. तर आम्ही आहोत 12,000 फूट उंचीवरती आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे हा बघा बर्फ माझ्या, आणि थंडी एवढी आहे या ठिकाणी. हे बघा दिसला, आणि अपोजिट साईडला मोठेच मोठे डोंगर आहेत इथे. हा पूर्ण बर्फाचा डोंगर आहे. आय थिंक या ठिकाणी रोहतांग पास पण आहे, पण आता तिथे जास्त बर्फबारी होते त्याच्यामुळे ते रोहतांग पास बंद केलेलं आहे. ह्या ठिकाणी हात आहेत ना, हात पूर्ण गोठून गेलेत हात, एवढी थंडी आहे. आणि बोलता सुद्धा येत नाही, दम लागतोय बोलायला. आणि आय थिंक इथे ऑक्सिजन कमी आहे. काय म्हणते बेटा? ये वरती, ये वर जाऊ, अजून थोडस वर जायचं इकडे. तू कानामध्ये कापूस टाकलास ना का नाही टाकला? इथे कानामध्ये कापूस टाकावा लागतो, वरतून टोपी. आणि यांनी बघा कसे ग्लोव्ज घातलेत, असे ग्लोव्ज लागतात, नाही तर हात पूर्ण हे होऊन जातील, जाम होऊन जातील थंडीने. ऍक्च्युली काय ना, बर्फावरून चालता येत नाही. हे बघा इथून पाय जरी ठेवला ना तरी पण स्लिप होतो. हे बघा चालताच येत नाही. हा एवढा स्लिपरी आहे पूर्ण, जरा जरी पाय ठेवला तरी वरतून घसरत पूर्ण येईल. लवकर या, वरती या, हळूहळू या, जिथून माती आहे ना त्या साईडने या. चना दाल और बेलपुरी. तुमच्या मागे लागतील फोटो निकालने काय क्या, फोटो निकालने काय क्या. परत हे असे काय भेळ वगैरे. परत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, इथे ना केसर विकण्यासाठी खूप लोक मागे लागतात, तर त्यांच्याकडे अजिबात तुम्ही केसर वगैरे काय घेऊ नका. केसर डुप्लिकेट असतं आणि 300-400 आपण 50-100ला मागितलं तर 50-100ला पण देतील, परंतु ते मागेच लागतात केसराची डब्बी घेऊन हातात. केसर लो, केसर लो. त्यांच्याकडे अजिबात केसर घेऊ नका आणि त्यांना एंटरटेनसुद्धा करू नका. बाकी ओव्हरऑल थंडी आणि ह्याची मजा घ्या तुम्ही इथे आलात तर. बाकी वातावरण चांगलं, लोक चांगले आहेत, पण काही लोक आहेत की मागेच लागतात विक्रेते लोक. इथे असे भेळ वगैरे, मॅगी जवळजवळ 60-70-80 गाड्या बघा तुम्ही खाली किती आहेत. एवढ्या गाड्या पार्किंग झाल्या. एवढे सगळे लोक इथे सगळे मागे वर एवढ्या उंचावर गेले फोटोशूटसाठी किंवा स्नो ड्रेस वगैरे घालून. स्नो ड्रेसची तशी काय आवश्यकता नाही, आम्ही नाही घेतला. 250-300 रुपये एका ड्रेसचे घेतात ते. गम बूट आणि ते बूट मला वाटतं शूज सरकत नाहीत बर्फामध्ये,
परंतु काय उपयोग नाही घेतलं तरी चालेल. आणि इथपर्यंत जर माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी एवढी मेहनत करून मी व्हिडिओ बनवतो आहे, मलाही जरा प्रोत्साहन मिळेल. ॲक्च्युली उद्या आम्ही मणीकरण आणि कसोल या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत. आणि आज आमची सोलांग व्हॅली आणि ग्रामफू, आम्ही ज्या ठिकाणावर आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे ग्रामफू. इथे बर्फ आहे आणि रोहतांग पास आहे, तो जास्त बर्फबारी तिथे होते, त्याच्यामुळे रोहतांग पास बंद करण्यात आलेला आहे. ॲक्च्युली ना इथे श्वास घ्यायला खूप त्रास होतो, दम लागतो. इथे ऑक्सिजन कमी आहे, कारण की 10,000 फुटाच्या वरती, म्हणजे जवळजवळ 12,000 फूट उंचावर आहोत आम्ही. थोड्या वेळाने वातावरण चेंज होत असतं भाऊ. इथे मध्येच ऊन येतं, मध्येच आभाळ येतं, मध्येच काय वेगळं वातावरण होतं. काय आता एकदम गारवा सुटलाय आणि थंडी वाजायला लागली. मगाशी थोडं ऊन पडलं होतं, परंतु आता एकदम वातावरण चेंज झालंय आणि थंडी इतकी आहे की सगळं हात आणि पाय एकदम हे झाले. मी कानात कापूस घातलाय, वरून टोपी, जॅकेट, तरी पण थंडी काय कमी होत नाही. काय तुम्ही मॅगी घेतली का? भेळ, यांनी भेळ घेतली आहे मस्तपैकी, आता भेळ खातायत. चांगली आहे का भेळ? 50 रुपयाची भेळ घेतली, पण भेळ टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. कैरी वगैरे टाकले. हा ट्रेक करत करत आम्ही वर गेलो मगाशी. हा पूर्ण ट्रेक आहे ना, तर एक अर्धा पाऊण तासाचा ट्रेक आहे. हा पूर्ण ट्रेक करत करत आम्ही वर गेलो त्या ठिकाणी वर. बरेचसे पर्यटक असे ट्रेक करत करत वर गेले. आणि इथे आज खाली गाडी पार्किंग, गाडी शोधायची. आणि ॲक्च्युली इथे मोबाईलला बिलकुल नेटवर्क नाही, कुठलाच फोन लागत नाही, व्हॉट्सअप कॉल काहीच नाही, नेटवर्कच नाही आहे इथे मोबाईलला. त्याच्यामुळे फोन पण करता येणार नाही कोणाला, नेटवर्क नाही आहे. आता आम्हाला त्याला शोधत जावं लागेल. काय माहिती नाही आता कुठे गाडी पार्किंग केली असेल. थोड्याच वेळामध्ये वातावरण झालंय चेंज आणि आम्ही हा ट्रेक करत करत आता खाली उतरतोय. अरे यार, 15 मिनिटापूर्वी थोडं वेगळं वातावरण होतं आणि आता एकदम वातावरण बदललंय. इथे काय कधी वेदर चेंज होतं. आता ऊन पडलं होतं, आता इतकी थंडी सुटली आहे की विचारायची सोय नाही. भयानक थंडी सुटली आहे, बोलता सुद्धा येत नाही आहे मला. हा ट्रेक करत करत खाली उतरून हे बघा, इथे असं टोकन घ्यायचं आणि इथे असा फूड ट्रक आहे आणि इथून ते सर्व करतात. इथे टोकन घ्यायचं. इथे मॅगी तुम्हाला मिळेल 80 रुपयाला. स्नोफॉल उन पहाड़ों पे स्नोफॉल हो रहा है. देखो समोर स्नोफॉल होतोय बघा, बर्फ पडायला सुरुवात झाली तिथे. आणि आता वातावरण टोटली चेंज झालंय. वाजले दुपारचे 2. आम्ही निघालोय आता खाली अटल टनलकडे, परंतु वातावरण इतकं चेंज झालंय ना. सकाळी आलो तेव्हा थोडंसं हलकंसं ऊन होतं, अचानक वातावरण बदली झाले आणि असा काळोख व्हायला. ते काळोख लगेच होतो, त्यामुळे संध्याकाळी 4, 4:30, 5 वाजले की इथे काळोख व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर इकडचे साईट सीन करता येतात. कपड़े भी
बिपडे घालून सगळं करून आता द्या. गाडीमध्ये आम्ही हीटर ऑन केलाय, तेव्हा कुठे व्यवस्थित बसलोय. आता आम्ही चाललोय टुवर्ड्स अटल टनल, आणि अटल टनल यायला मला वाटतं अजून एक 10-15 मिनिटं लागतील. तोपर्यंत तुम्ही इथले नजारे बघा. थांबलोय थोड्या वेळ खोकसर या गावाच्या इथे काय रेस्टॉरंट आहे, तिथे काहीतरी खाऊ. ते नाश्ता करून निघालोय. आता दुपारचे वाजले जवळजवळ 2:30-3 वाजलेले. खूप भूक देखील लागलेली आहे. त्याच्या समोर इथे बघू शकता तुम्ही 2-4 रेस्टॉरंट आहेत. बघू काहीतरी खातो आता. आम्ही आलो आहोत अटल टनल जवळ. हा आहे तो आशियातला सर्वात उंच आणि सर्वात लांब असलेला बोगदा, अटल टनल या नावाने. जवळजवळ 9 ते 9.5 किलोमीटरचा हा बोगदा आहे, आणि हा 10,000 फूट उंचीवर आहे. आता सध्या स्नोफॉल चालू आहे वर. हे बघा अटल टनलच्या इथे या दोघींची फोटोशूट चालू आहे, फोटोग्राफी. आज दिवसभरच्या प्रवासामध्ये पण भरपूर थकलो आहे. एन्जॉय पण तेवढंच केला, थकलो पण तेवढंच. आता आज डिनरला चाललो आहे. रात्रीचे वाजलेत जवळजवळ 8:15-8:30 वाजलेत, आणि आता चाललो आहे डिनरला. जिरा राईस,
डोसा आहे. पनीर मशरूम मटर पनीर. इथं आहे पनीर बटर मसाला आणि शेवयाचे खीर आहे स्वीट डिशमध्ये. आणि इथे आहे आज बटर रोटी. भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट.